मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। बुलेटिनला सुरुवात करूयात। पुढच्या 25 मिनिटात आपल्याला 50 बातम्या पाहायच्या आहेत, त्याही वेगवान स्वरूपात, पण त्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर। महत्त्वाच्या बातम्या। प्रायोजक अमृत नोनी पेन रिलीफ स्प्रे। आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची कायदेतज्ञांशी चर्चा, वेळापत्रकात बदल करण्याची शक्यता धुसर। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची ठाण्यात महत्त्वाची बैठकीला सर्व खासदार आणि आमदारांना हजर राहण्याचे आदेश, सीएम महत्त्वाच्या सूचना करण्याची शक्यता। कोल्हापुरात राजू शेट्टींची आक्रोश पदयात्रा, उसाला 400 रुपये अधिक हप्ता देण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर, आजपासून 22 दिवस पदयात्रा। एसटीची मलिन प्रतिमा सुधारणार, महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार नव्या 2000 बस। समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याबाबतच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज निकाल देणार। कायदेशीर मान्यता मिळाल्यास असा निर्णय घेणारा भारत हा जगातील 33वा देश ठरणार। आणि इस्रायल आणि हमासमधील संघर्ष सुरूच, युद्धात आतापर्यंत 4200हून अधिक जण ठार, गाझामध्ये पाणी, अन्न आणि औषधांचा मोठा तुटवडा। आणि आता पाहूयात इतरही काही घडामोडी वेगवान स्वरूपात। मीरा बोरवणकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केलेल्या आरोपांवर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी भाष्य केलंय। कोणत्याही जागेचा लिलाव करण्याचा अधिकार पालकमंत्र्यांना नसतो, कॅबिनेटशिवाय जमिनीचा लिलाव करता येत नाही, याविषयी संपूर्ण माहिती अजित पवारांनी दिली आहे, असं म्हणत मुंडेंनी या विषयावर अधिक बोलणं टाळलंय। उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस कमी प्रमाणात झाल्यानं उजनी धरणाच्या पाणी पातळीत घट झाली आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचं योग्य नियोजन करावं असे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर पालिका प्रशासनाला दिलेले आहेत। पाण्याच्या नियोजनासंदर्भात सोलापूरमध्ये बैठक घेऊन त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत। नंदुरबार जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन पालकमंत्री अनिल पाटील यांनी दिलंय। येत्या 9 दिवसात ठरलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे जिल्ह्यातील रखडलेल्या समितीच्याचं वाटप केलं जाईल, असं आश्वासन देखील यावेळी अनिल पाटलांनी दिलं। गोंदिया जिल्ह्यातील 14 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत। या निवडणुकांसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे, मात्र पहिल्या दिवशी एकही ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज आलेला नाहीये। मराठवाड्याच्या प्रशासकीय कामकाजाचे प्रमुख असलेल्या छत्रपती संभाजीनगर आयुक्तालयात सध्या प्रभारी राज सुरू आहे। उपायुक्त दर्जाची 7 पदं 6 महिन्यांपासून रिक्त आहेत, त्यामुळे इतर उपायुक्तांकडे अनेक विभागांचा पदभार सोपवण्यात आलाय। त्यामुळे सरकार रिक्त पदं भरण्याचा निर्णय केव्हा घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। वर्ध्याच्या सिंधी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेलू येथील उपबाजारपेठेमध्ये सोयाबीन खरेदीचा शुभारंभ झाला आणि पहिल्याच दिवशी सोयाबीनला प्रति क्विंटल 4500 रुपयांपर्यंतचा भाव मिळालाय। यावेळी सोयाबीन विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची भरपाई अद्यापही जमा झालेली नाहीये। 81,000 पात्र शेतकरी पीक विम्याच्या भरपाईपासून वंचित आहेत। दिवाळीपूर्वी तरी खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। वाशिम जिल्ह्यात खरीपाच्या पेरण्या उशिरा झाल्यामुळे रब्बीच्या पेरण्यांनाही उशीर होतोय, त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी पेरणीला गती दिलेली आहे। शेतकऱ्यांची लगबग दिसून येते। वाशिम तालुक्यातील वाई शेत शिवारात खरीपातील सोयाबीन काढणीनंतर आता शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या मशागतीची सुरुवात केली आहे। नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील फुलशेती रोगांच्या विळख्यात सापडली आहे। गेल्या वर्षी अतिवृष्टीचा तर यंदा कमी पावसामुळे रोगांचा फटका फुलशेतीला बसलाय, त्यामुळे ऐन सणासुदीत झेंडूचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे। ऐन सणासुदीच्या काळामध्ये नांदेड शहरात वेळेवरती कचरा उचलला जात नाहीये। शहरातील अनेक भागात कचऱ्याचे ढिगारे साचलेत। वारंवार तक्रार करूनही पालिका प्रशासन लक्ष देत नसल्यानं नागरिक आक्रमक झालेत। भुसावळ शहरातील रस्त्यांवर खड्डे पडल्यानं रस्त्यांची दुरवस्था झाली आहे। पालिका प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या वतीनं भीक मागो आंदोलन करण्यात आलं।
हिंगोलीच्या वसमत शहरातील एका आरोपीला बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या कारवाईत एक पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत। वाशिम शहरातील एका नागरिकाची ऑनलाईन खरेदीमध्ये फसवणूक झालेली आहे। पप्पू घुगे असं फसवणूक झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। त्यांनी हेडफोनची ऑनलाईन ऑर्डर केली, मात्र हेडफोनच्या जागी त्यांना चक्क दगड मिळालेला आहे। त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या ऑनलाईन ॲपवरती बंदी घालून कारवाई करण्याची मागणी आता त्यांनी केली आहे। प्रियकराच्या मदतीनं पत्नीनं पतीची हत्या केल्याची घटना अकोल्यातील उगवा शेत शिवारामध्ये घडली आहे। या प्रकरणी अकोटफैल पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे। विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या महिलांना नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीनं नवदुर्गा सन्मान देऊन गौरवण्यात आलं। महिला सुरक्षा आणि जनजागृतीच्या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आला। शिर्डीच्या कोपरगाव शहरात बिबट्याचा मुक्त संचार आहे। परिसरात दहशतीचं वातावरण आहे। तरुणांनी दगड मारून बिबट्याला डिवचल्यामुळे बिबट्यानं तरुणावरती प्राणघातक हल्ला केला। या तरुणावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूरमध्ये माकडाने धुमाकूळ घातलेला पाहायला मिळतोय। माकडाने घरावरती उडी घेतल्यानं पायऱ्यांचा भाग तुटून 63 वर्षीय महिलेच्या पायावर पडला। या घटनेत महिलेच्या दोन्ही पायांना इजा झाली आहे। तिच्यावरती ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सांगलीच्या इस्लामपूर पोलीस ठाणे आणि वाहतूक विभागानं शहराच्या विविध भागांमध्ये धडक मोहीम राबवण्यात आली आहे। या मोहिमेत 150 वाहनांवरती कारवाई करण्यात आलेली आहे। तब्बल 1 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी इथल्या प्राचीन महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सव साजरा होतोय। नवरात्रीनिमित्त अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। संपूर्ण मंदिर आकर्षक रोषणाईनं उजळून निघालंय। गोंदिया जिल्ह्यात 540 ठिकाणी सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा केला जातोय। त्यामुळे जिल्हा पोलिसांकडून पोलीस पथकं तयार करण्यात आलेली आहेत। यात 4 दंगल नियंत्रक पथक आणि 36 जणांचे 2 शीघ्र कृती दल, 10 बीट मार्शल, 2 निर्भया पथकं अशा विविध पथकांचा समावेश आहे। शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी कार्लागडावर जाऊन एकविरा देवीचं दर्शन घेतलंय। राज्यातील जनतेला सुख समृद्धी लाभू दे असं साकडं मंत्री दीपक केसरकर यांनी एकविरेच्या चरणी घातलं। वर्धा जिल्ह्यात बालविवाह मुक्त भारत अभियान राबवलं जात आहे। नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वर्ध्यात रॅली काढण्यात आली आहे। या रॅलीला खासदार रामदास तडस यांनी हिरवा झेंडा दाखवला। घाऊक महागाईचा दर सरलेल्या सप्टेंबर महिन्यात उणे 0.26% नोंदवण्यात आला आहे। ऑगस्टमध्ये महागाईचा दर उणे 0.52% होता। खाद्यवस्तूंच्या विशेषतः भाजीपाल्याच्या किमतीत घट झाल्यानं सलग 6व्या महिन्यात हा दर शून्याखाली अर्थात उणे स्थितीत राहिला असल्याचं अधिकृत आकडेवारीनं स्पष्ट झालंय। गोकुळनं गाईच्या दूध खरेदी दरात कपात केली आहे। गोकुळनं दूध दरात वाढ करणं शक्य नसल्याचं संचालक मंडळाच्या बैठकीत स्पष्ट केलं गेलंय। गाईच्या दुधामुळे गोकुळला 4 रुपयांचा तोटा होत असल्याचा दावा करत गोकुळनं दरवाढ करण्यास नकार दिलाय। त्यामुळे शेतकरी विरुद्ध गोकुळ असा संघर्ष उभा राहणार आहे। वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टी आणि ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकावरती अळीचा प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे कापूस उत्पादनात यंदा घट होण्याची शक्यता आहे। नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे। तापमानाच्या पाऱ्याचा चढत्या आलेखामुळे मुंबईबाहेर वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणच्या ग्राहकांकडून सोमवारी 25,209 मेगावॉट इतकी विक्रमी वीज मागणी नोंदवली गेली आणि ही मागणी पूर्ण करताना जवळपास 9,900 मेगावॉट वीज महावितरणला बाहेरून खरेदी करावी लागली। नागपूर जिल्ह्यातील मोवाड इथं वर्धा नदीवर असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यातून पाण्याची मोठी गळती होतीये। बंधाऱ्याला मोठी गळती असल्यानं पाण्याची मोठी नासाडी होतीये। जलसंधारण विभागाकडे स्थानिकांकडून वारंवार तक्रार गेली आहे, पण त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात रिंग रोडसाठी जमीन संपादित करण्याला शेतकऱ्यांनी विरोध केला। त्यासाठी शेतकऱ्यांचं आमरण उपोषण सुरू आहे। रिंग रोडला आमचा विरोध नाहीये, मात्र कष्टानं जपलेली जमीन कवडीमोल किमतीनं देणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय। बागायत जिरायत असा भेदभाव न करता जमिनीला 5 पट मोबदला देण्याची मागणी त्यांनी केली आहे। गेल्या हंगामातील ऊस गाळपासाठी प्रतिटन 400 रुपये अधिक देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी पुन्हा एकदा आंदोलनाला हात घातलाय। या मागणीसाठी राजू शेट्टी आजपासून साखर कारखानदारांच्या दारात पायी जाऊन 22 दिवसांचं आत्मक्लेश आंदोलन करणार आहेत। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची सांगली इथं भेट घेऊन आजपासून राजू शेट्टी यांच्या सुरू होणाऱ्या मोर्चाच्या 522 किलोमीटर पदयात्रेस पाठिंबा व्यक्त केलाय। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज तीव्र करण्यासाठी असूड देऊन राजू शेट्टींचा सत्कार देखील केलाय।
लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत मोठा भूकंप होणार असल्याचा दावा खासदार विनायक राऊतांनी केला होता। यावर असलेले भूकंप पाहून आम्ही थकलो, काही लोक फक्त खळबळ माजवण्यासाठी वक्तव्य करत असतात, असा टोला मंत्री गुलाबराव पाटलांनी राऊतांना लगावला। रोहित पवारांना अजून राजकारणात खूप शिकायचंय, ते फक्त आपल्या वक्तव्यावरून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात, असा टोला मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी लगावला। रोहित पवारांनी परिपक्व राजकारण केलं पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला। तुळजाभवानीचा विकास आराखडा सर्वसामान्यांसाठी राबवला जाईल असं आश्वासन पालकमंत्री तानाजी सावंत यांनी दिलं। कोणत्याही पुजारी, व्यापारी आणि नागरिकांवरती अन्याय करणार नसल्याचं सावंतांनी आश्वासन दिलं। तसंच प्रशासन येत्या काही दिवसात अधिकृतपणे हा आराखडा सगळ्यांसाठी खुला करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात विविध दुर्गोत्सव मंडळांना त्यांनी भेट दिलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील विविध दुर्गोत्सव आणि रास गरबा मंडळांना भेट देऊन दुर्गादेवीचं दर्शन घेतलं। यावेळी ठिकठिकाणी दुर्गा मंडळाकडून त्यांचं शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आलं। कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडमधून गेल्या काही महिन्यांपासून कचऱ्याची असह्य दुर्गंधी सुरू झालेली आहे। या दुर्गंधीमुळे मुलुंड, भांडूप, कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर आणि कुर्ला या परिसरातील नागरिक आता हैराण झालेत। दररोज सुमारे 5000 मेट्रिक टन कचऱ्याची बायोरिएक्टर पद्धतीने विल्हेवाट लावली जाते। या पद्धतीत किमान दुर्गंधी आणि वेगवान विल्हेवाट लावण्यात येत असल्याचा दावा पालिकेने केलेला आहे, तरी प्रत्यक्षात दुर्गंधीची तीव्रता वाढत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोल कोंडी फुटत नसल्यानं अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरासाठी सकाळी ठाण्याहून मुंबईकडे कूच करणाऱ्या वाहनांना तब्बल पाऊण ते 1 तास कोंडीत अडकून पडावं लागतंय। पूर्व द्रुतगती महामार्गावरील मुलुंड टोल नाक्यावरती पिवळ्या रेषेपलीकडे गाड्या गेल्यास टोल न घेण्याचे निर्देश देऊनही इथं कोंडीतही टोल वसुली जोरात सुरू आहे। मनसेनं ठाणे आणि आनंदनगर, एलबीएस मार्ग, ऐरोली, वाशी या टोल नाक्यांवरती तब्बल 90 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं काम हाती घेतलंय। 18 ऑक्टोबरपासून हे कॅमेरे सुरू होतील। त्यानंतर या ठिकाणी रोज किती वाहनं येतात, किती जातात याचा संपूर्ण डेटा ते राज्य सरकारला सादर करणार आहेत। राज्यातील 15 जिल्ह्यांमधील 31 सहकारी आणि खासगी कारखान्यांनी मागील 3 वर्षात शेतकऱ्यांची तब्बल 1443 कोटी 80 लाख 11 हजार रुपयांची एफआरपी थकवली आहे। या प्रकरणी साखर आयुक्तालयानं संबंधित अधिकाऱ्यांना महसुली वसुली करण्याचे आदेश दिले आहेत आणि हे सर्व कारखाने राजकीय नेत्यांशी संबंधित असल्यानं काय कारवाई होणार याकडे लक्ष आहे। हातकणंगले तालुक्यातील हुपरी बस स्थानकाला राजश्री शाहू महाराज यांचे नाव देण्याची मागणी होतीये। या मागणीसाठी नामकरण कृती समितीनं आंदोलन केलंय। यावेळी 15 दिवसात निर्णय घेण्याचं आश्वासन आगार प्रमुखांनी दिल्यानं आंदोलन मागे घेण्यात आलं। मुक्ताईनगर तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी जागा उपलब्ध करून न दिल्यानं ग्रामस्थांनी रास्ता रोको केला। डोलारखेडा ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। दरम्यान बीडीओनी 8 दिवसात हा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं। या सगळ्या घडामोडींसह या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। एका ब्रेकनंतर अगदी लगेच परत येतोय, त्यामुळे कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।